हॅलो फ्रेंड्स, काल मी एक व्हिडिओ टाकला होता की मी मिशोवरचे प्रोडक्ट मागवले म्हणून किचनसाठी. तर मी किचनसाठी जे काही प्रोडक्ट मागवले तर ते मी किचनमध्ये सर्व काही प्रोडक्ट सेटअप केलेले आहेत. म्हणजे वेल समजा की झाडं समजा, स्टँड, ते सर्व सर्व काही प्रोडक्ट मी काल किचनमध्ये सर्व सेटअप केलेत आणि ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर मला माझं किचन कसं दिसायलं तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर चला, तर मला मी दाखवते माझं किचन. हॅलो फ्रेंड्स, तर बघा मी माझं किचन एकदम छान सेटअप केलेलं आहे. माझं किचन कसं दिसतंय मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे बघा, ही जी वेल मी मागवली होती ती वेल बघा कशी लावली मी. ही वेल कशी दिसते ही वेल मला सांगा बरं का कमेंटमध्ये. आणि हे जे तुम्हाला मी दाखवलं होतं मॉम किचन, हे इथं लावलं मी. हे त्याच्यानंतर जे 2-3 तेलाचे कंटेनर जे मागवले होते मी, हे स्टँड, हे बघा स्टँड मी इथं ठेवलं. हा म्हणजे तेलाचे कंटेनर मागितले होते तुम्हाला मी दाखवले होते. बघा हे असे सेटअप करून ठेवलेत मी. बघा किती छान वाटते ना स्टँड हे. आणि हे चपाती करायचं तुम्हाला दाखवलं होतं, वठ्यावर नाही करायचं, ह्याच्यावर करायचं. हे बघा छोटंसं स्टँड. आणि हे मी जे तुम्हाला म्हणले होते मला खूप आवडलं, ह्याला कुठे यूज कराल ते मला नाही माहिती. तर मग मी हे कपडे हे जे आहे कॉटन, त्याच्यानं मी हे डबे वगैरे कधी जर तेलकट हात लागला तर पुसण्यासाठी मी हे यूज करते. तर मी हे स्टँड त्याच्यासाठी यूज करायला ते. तर हे बघा वेल पण मी किती छान लावलेलं आहे, किती सुंदर एकदम छान दिसते किचन. हे बघा किचनची मी इथं लावलेलं आहे किचन म्हणून. त्याच्यानंतर हे बघा हे इथं लावलं मी, किती छान वाटते बघा. त्याच्यानंतर जे ते हे 2 भेटले होते ते तेलाचे, त्याच्यात मी हे एक लावले बघा असं. कारण की मंदिराकडे आहे, माझ्या ध्यानात नव्हतं मंदिराकडे एक आहे म्हणून मी हे लावण्यासाठी, वेल लावण्यासाठी मी यूज करायले. हे बघा हे टिश्यू पेपर मी इथं लावलेला आहे. थोडंसं टिश्यू पेपर सकाळी यूज झाला, तेल सांडलं होतं माझ्या हातानं. हे बघ इथं लावलं मी, हे किती छान वाटते. आणि दुसरी गोष्ट, मी हे नळ एक ऑर्डर केला होता बघा मिशोहून. तुम्हाला मला हे सांगायचंच राहिलं हे नळाच्या बद्दल. तर तुम्हाला मी दाखवते हे नळ किती छान यूज होतो हे नळ. हे बघा ज्यांना ना की प्रॉब्लेम होते भरपूर, हे असं किचन धुतल्याच्यानंतर हे यूज करण्यासाठी. हे बघा हे असं माझ्या भांड्याकडे इग्नोर करा. हे बघा हे असं किती छान आहे, मला खूप आवडलं हे. हे पण मी मिशोवरूनच ऑर्डर केलेलं आहे. आणि हे बघा हे पण काल मी तुम्हाला जे दाखवलं होतं. आणि हे 2 in 1 म्हणलेलं मी. खालच्या साईडला मी हे टाकलेलं आहे, डेटॉल टाकलेलं आहे. वरच्या साईडला साबण ठेवलेलं आहे, म्हणजे 2 in 1 यूज करायचं आहे. नाहीतर ना लिक्विडचं जे असते ना भांडे वगैरे घासायचं ते त्याच्यासाठी आहे. पण मी हे 2 in 1 यूज करायला खाली लिक्विड ठेवले, वर साबण ठेवले. कारण की मला जास्त भांडे घासायची गरज लागत नाही, माझ्याकडे भांडे घासायची मशीन असल्यामुळं. त्याच्यानंतर बघा हे ते पुसण्यासाठी ठेवले मी टॉल. त्याच्यानंतर बघा हे किती सुंदर किचन दिसते. आणि माझं किचन खरंच कसं दिसायला काय नाही हे मला खरंच सांगा बरं का. माझं पहिलंचं किचनमध्ये आणि आताच्या किचनमध्ये किती फरक झाला आहे बघा खरंच बरं का. आपण जरा असं किचन जर सजवलं ना तर बघा किती सुंदर दिसते. आणि मी हे जे मागवलेले आहेत बघा, हे बघा हे माझी म्हणजे ही जी फरशी आहे ना एकदम प्लेन होती, त्याच्यावर मी हे असे स्टिकर मागवलेत. तर ते स्टिकरमुळं पण किती छान वाटते ना एकदम किचन, एकदम छान. खूपच छान वाटेल किचन. मला तर ना सकाळी जेव्हा मी इथे येऊन स्वयंपाक केला तेव्हा असं वाटलं अरे आपण कुठं आलोत की दुसऱ्याच्या किचनमध्ये, असंच वाटत होतं. ते मला खूप किचन आवडलं. माझं किचन खरंच कसं दिसायला ते मला खरंच सांगा बरं का कमेंटमध्ये. बाय बाय.